नमस्कार मित्रांनो, मराठी करिअर हबमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSCने सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनची जी जाहिरात आहे ती अखेर काढलेली आहे. ज्या तारखेला ही जाहिरात येणार होती त्या तारखेला UPSCने एक नोटिफिकेशन दिलं होतं आणि सांगितलं होतं की या एक्झामची जी जाहिरात आहे ती लवकरच आम्ही प्रसिद्ध करू. त्यानुसार UPSCने अखेर आज ही जाहिरात काढलेली आहे. सो हे एक जाहिरात नेमकी काय आहे, म्हणजे किती पदांसाठी जाहिरात आहे, एक्झाम कशी होणार आहे, त्याचे सेंटर्स कुठले असणार आहे, त्यानंतर UPSCने काही मेजर चेंजेस केले आहेत का त्यांच्या जाहिराती किंवा सिलेबसमध्ये, याशिवाय महत्त्वाचं म्हणजे एज रिलॅक्सेशन किती असणार आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला सुरू करूया. की मी म्हटलं की UPSCने आज जी आहे ती जाहिरात काढलेली आहे. त्यानुसार 4 फेब्रुवारी म्हणजेच आज ही जाहिरात निघालेली आहे. विशेष म्हणजे अर्ज भरण्याची तारीखसुद्धा आजपासूनच आहे. त्याच्यामुळे जे UPSCने नोटिफिकेशन काढलं आहे तसंच अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख जी आहे ती 24 फेब्रुवारी असणार आहे. त्याच्यानंतर नेमकं आणखी काय काय दिलं आहे ते सगळं खाली आपण बघूया. अप्लाय कसं, या एक्झामसाठी तुम्हाला अप्लाय कुठं करायचं आहे तर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. UPSCने एक वेबसाईट दिली आहे, upsconline.nic.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे की लिशन करायची लास्ट डेट काय आहे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं 24 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज दाखल करता येणार आहे. बऱ्याच लोकांचा एक असा गैरसमज असतो की 24 तारीख दिली आहे याचा अर्थ रात्री 12पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, पण असं नाही आहे. UPSCने स्पेसिफिकली इथं सांगितलं आहे की 24 तारखेला संध्याकाळी 6पर्यंत फक्त अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्याच्यानंतर एक्झामचं हॉल तिकीट कधी मिळणार आहे, तर जसं या जाहिरातीत म्हटलं आहे की एक्झाम जी आहे ज्या तारखेला होणार आहे त्याच्या 3 दिवसाआधी तुम्हाला याचं हॉल तिकीट जे आहे ते मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं, UPSCने यंदा समजा तुम्हाला एखादा फॉर्म भरताना जर काही अडचणी आल्या तर त्यासाठी नेमका कुणाला संपर्क करायचा, नेमकं काय करायचं याच्यासाठी लाईन नंबर तो जारी केलेला आहे. याशिवाय एक ईमेल ID सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसं हा एक जो आहे तो हेल्पलाईन नंबर आहे आणि इथे तुम्हाला ईमेल ID दिला आहे ज्यावर तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ईमेल करू शकता. त्याच्यानंतर हे तर कॉमन आहेच, नेहमीप्रमाणे मोबाईल बॅन वगैरे असणार आहे वगैरे जे काही आहे ते. त्यानंतर आपण थोडं आणखी खाली येऊया. इथे UPSCने कुठल्या सर्व्हिसेस भरल्या जाणार आहेत पदं, याची संपूर्ण यादी दिलेली आहे. त्याच्यानंतर खाली जर तुम्ही आलात तर खाली सेंटर्स आहेत. तर महाराष्ट्रातले कुठले सेंटर्स आहेत ते एकदा बघून घेऊ. महाराष्ट्रातलं छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता, मुंबईत एक्झाम देऊ शकता, नागपूरमध्ये एक्झाम देऊ शकता आणि ठाणे इथं तुम्ही एक्झाम देऊ शकता. असे 1 2 3 4 सिटीजमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. याशिवाय नाशिक आणि नवी मुंबई याचा देखील समावेश आहे. हे जे काही 4-5 शहर आहेत इथेच तुम्ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर मेन्स एक्झामिनेशनसाठी जे आहे ते फक्त महाराष्ट्रातलं मुंबई हे एकमेव शहर आहे. तुम्हाला मेन्स जी आहे ती मुंबईतच द्यावी लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट अप्लाय फर्स्ट अलॉट. याचा अर्थ असा आहे की जर समजा तुम्हाला तुमच्या जवळचं सेंटर हवं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही नागपूरमध्ये राहत असाल आणि तुम्हाला नागपूर हेच सेंटर हवं असेल, तुम्हाला सर्वात आधी फॉर्म फिलअप करावं लागणार. म्हणजे UPSCने काही मेजर चेंजेस यात काही केलेले नाही आहे. एक्झाम कशी होणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वेगळं सांगायची गरज नाही आहे. प्रिलिम्स जी आहे ती 2 पेपर होणार आहे, एक म्हणजे GS आणि दुसरा CSAT. सो हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. याच्याशिवाय आणखी महत्त्वाचं म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर नेहमीप्रमाणे डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुम्ही भारताचे नागरिक असायला पाहिजे. जे काही कॉमन इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तो आहे. एज लिमिट किती आहे हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. तर एक्झाम देताना तुमचं वय हे 21 वर्ष असणं खूप गरजेचं आहे आणि 32पेक्षा जास्त नसावं. जर तुम्ही
ओपन कॅटेगरीमधून येत असाल तर. आता एज रिलॅक्सेशन किती आहे तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी जे आहे ते मॅक्झिमम 5 इयर्स रिलॅक्सेशन आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये येत असाल तर तुम्हाला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे. बाकी पण रिलॅक्सेशन आहे ते तुम्ही जाहिरातीत वाचू शकता. त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय आहे की मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन, जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला डिग्री असणं खूप आवश्यक आहे. किती अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता तर याचं एक चार्ट यू पी एस सीने दिलेला आहे. जर तुम्ही SC/ST प्रवर्गातून असाल तर तुम्ही अनलिमिटेड एक्झाम देऊ शकता. जर तुम्ही OBCतून असाल तर तुम्हाला 9 अटेम्प्ट देता येणार आहे. आणि जर तुम्ही फिजिकली ब्लाइंड किंवा हँडिकॅप असाल तर म्हणजे कुठल्याही कॅटेगरीतले तर तुम्हाला पुन्हा परत 9 अटेम्प्ट देता येणार आहे. त्याच्यानंतर आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं की ऑनलाईन अर्ज करायचा आहे. UPSC.online.nic.in या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे, हे पण मी तुम्हाला सांगितलं की 24 तारीख शेवटची आहे. 6 वाजेपर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. हां, सर्वात महत्त्वाचं म्हणजे इलिजिबिलिटी. जर तुम्हाला रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला म्हणजे बऱ्याच लोकांना असा एक प्रश्न पडतो की UPSCसाठी स्टेट लेवलचं कास्ट सर्टिफिकेट चालतं की सेंटरचं कास्ट सर्टिफिकेट चालतं. तर UPSCने त्यांच्या जाहिरातीत स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांना रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा आहे त्यांच्याकडे सेंटर गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. ते एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर OBC जे विद्यार्थी आहेत त्यांना क्रिमिलियर असणं त्यांच्याकडे खूप गरजेचं आहे. हे असं सगळं UPSCने त्यांच्या जाहिरातीत दिलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा आणि प्रश्न म्हणजे की एक्झाम कधी होणार आहे तर एक्झाम आहे 24 मे 2026 रोजी. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. 24 फेब्रुवारी जी आहे ती अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 24 मे जी आहे ती एक्झामची तारीख आहे. अशी ही जाहिरात आहे. तुम्ही ऑनलाईन याची जाहिरात जी आहे ती PDF डाउनलोड करू शकता. या जाहिरातीतल्या ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या आहे. इतर तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचं असेल तर तुम्ही हे PDF डाउनलोड करा आणि वाचू शकता.